नमस्कार। सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। मकर संक्रांतीला आपण कायम म्हणतो तिळगुळ घ्या आणि गोड बोला, पण हे म्हणण्यामागे काय विचार असावा तोच विचार माझ्या शब्दात मांडण्याचा मी प्रयत्न केलाय। मकर संक्रांत निमित्तची कविता। गोड बोला गोड बोला, गोड बोला गोड बोला आपण सगळेच म्हणतो, त्यामागचा विचार आपण कधी जाणतो? मला वाटतं प्रथेमागे विचार असेलच मोठा, मला वाटतं प्रथेमागे विचार असेलच मोठा, असे प्रत्येकाचा वेगळा नसे खरा किंवा खोटा। जो बोले तैसा चाले, जो बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले, शिकलो सारेच जण सुविचार, शिकलो सारेच जण सुविचार तोच माझ्या मनी घोळे। जे मनी तेच ओठी, जे मनी तेच ओठी हेच आदर्श वर्तन, गोड बोलण्यासाठी मन असावे सुमन। चांगल्या बोलण्यात आहे चांगल्या वर्तनाची आशा, चांगल्या बोलण्यात आहे चांगल्या वर्तनाची आशा। चांगले वर्तन ध्येय, चांगले वर्तन ध्येय आणि तसे बोल त्याची दिशा। अपेक्षा ही ओळखून, अपेक्षा ही ओळखून तिळगुळ द्यावा घ्यावा, मन शब्द कृतीतून, मन शब्द कृतीतून हेवा सारा नष्ट व्हावा, मन शब्द कृतीतून हेवा सारा नष्ट व्हावा, नष्ट व्हावा। धन्यवाद।